नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. खरं तर जय महाराष्ट्र हा शब्द खूप महान आहे. या महाराष्ट्राला घडवण्यात आपल्या महापुरुषांचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्यापैकी सर्वोच्च पद म्हणजे छत्रपती शिवराय यांच्यापेक्षा वर कोणीच नाही आहे आणि त्यांचंच सर्वस्व आहे महाराष्ट्राकडून. आज त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असे काही कृत्य घडू लागले. असंवेदनशील मुख्यमंत्री भेटलाय आपल्या महाराष्ट्राला. मागच्या 6 महिन्यापूर्वी बी यज्ञावरती झालेला अत्याचार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं वागणं, कार्यक्रमांना हजेरी लावणं, तीच सेम सिच्युएशन आज पण आहे. या नपुंसक सरकारने एक ठरवलंय, सामान्य माणसांच्या जखमावरती कायम मीठ चोळायचं. 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र एकवटला. अख्ख्या महाराष्ट्राने दुःख व्यक्त केलं. पण मुख्यमंत्री महोदयांसहित निम्म मंत्रिमंडळ लग्नांना हजेरी लावण्यामध्ये व्यस्त होतं. या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर यांच्याकडे मुख्यमंत्री पद यांच्याकडेच आहे, गृह खाते यांच्याकडेच आहे आणि इतर पदही भरपूर यांच्याकडेच आहे. पूर्ण सत्ता यांच्याच हातात आहे. तरी पण एकामागे एक गुन्हे इथे हे घडू लागले. काल त्या छोट्याशा मुलीला न्याय द्यायच्या ऐवजी इकडे समाज प्रबोधनकार सन्माननीय इंदोरीकर बाबा महाराज यांच्या मुलीच्या राजशाही शुभविवाह सोहळ्यात ही सम्मिलित झाले. अटेंड त्यांनी तो विवाह सर्व काही राजकीय लोकांनी केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी, ते BJPतील असो, शिवसेनेतील असो, सर्वांनी असो. म्हणायचं फक्त हे आहे की विवाह जाणं काही चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जाऊ लागले, समाज प्रबोधनकार ते पण चांगलेच महाराज आहे. खरं तर त्यांची देखील लोकांनी कशी जिरवली तुम्ही बघितलेच असेल. मठा परत असे काही त्यांचे वाक्य जे व्हायरल झाले होते. इंदोरीकर बाबा विवाह साधा केला तरी विवाह होतो. आज त्यांना ते ट्रोलिंग ते झेलावं लागले त्यांच्या बोलण्यावरून. ते त्यांचा साहजिक विषय. परंतु ज्या मुलीसाठी लोक रस्त्यावर उतरले होते, अक्षरशः त्या आंदोलनाने जे आहे की विस्कळीत करून टाकले. लाठीचार्जच्या माध्यमातून एवढं बेदम मारहाण पोलीसवाल्यांनी त्या आंदोलनकर्ते ते केले आणि परत म्हणतात की आम्ही काहीच इथे केलं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी काय एक स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती की या लोकशाहीमध्ये कोणालाही भर चौकात सजा दिल्या जात नाही, ह्या भर चौकात दिल्या जात नाही. कारण लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. की आपण लोकशाही आहे. जर कधी ते यज्ञ नावाची एक छोटीशी मुलगी होती, तिचं देखील 2.5-3 वर्ष वय होतं, तिच्यावरती देखील तसेच अत्याचार मागील त्या काळात झाले होते. जर कधी त्याच टायमात त्या नराधमांना, त्या आरोपींना कडक जाग्यावरती शिक्षा दिली असती तर मला तरी वाटतं की, आणि मलाच नाही एकंदरीत सर्व महाराष्ट्राला वाटतंय की असं कृत्य परत इथे घडलं नसतं. कारण की एक धाक, एक भय त्या माणसांच्या मनात नक्कीच तिथे असते. परंतु आपले सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की हे सर्व काही चुकीचं आहे. त्यांचं देखील बरोबर आहे. संविधानाने असा अधिकार डायरेक्ट कोणाला दिला नाही. परंतु असं कृत्य घडत असेल तर संविधानातील कलमा बदलायला काही हरकत नाही, असं मी नाही म्हणत, असा महाराष्ट्र म्हणतो, असा देश म्हणतोय. आणि खरं तर यांच्या सरकारमध्ये आरोपींना शिक्षा ही होऊच नाही लागली, हा इतिहास आहे. आपण काही इतर दुसऱ्या पक्षांचे समर्थक नाही. नाहीतर बरेच सारे लोक परत म्हणतील की तुम्ही BJP हिटर्स आहे. आला की आम्ही BJP सपोर्टर्स आहे. मी माझ्या तोंडाने सांगतो, आमच्या स्थानिक लेवलमध्ये आम्ही BJPला सपोर्ट करतो कारण की BJP चांगले काम करते. बट स्थानिक लेवलचा आणि वरच्या लेवलचा विषय थोडा अलग आहे. जर कधी यांनी कठोर निर्णय घेतले तर असे कृत्य कधीच घडणार नाही. काल जे घडलंय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय की इंदोरीकर बाबा यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचं संपूर्ण राजकीय लोक गेलंय आणि एकीकडे हे आंदोलन करते. त्यांचं आंदोलन विस्कळीत करण्यासाठी पोलिसवाल्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. परत कमिशनर साहेब म्हणतात की आम्ही तर काहीच केलं नाही, आम्ही फक्त त्यांना समजावून सांगितलं कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात घेऊ नका. आणि अशा पद्धतीने लाठ्यांनी, काड्यांनी, अशा पद्धतीने गुडघे पाहून मारलं ना. तुम्ही ते व्हिडिओ जर कधी बघितले असेल, रविराजदादा साबळेंनी त्यांच्यावरती एक व्हिडिओ देखील केला, खूप व्हायरल होते त्यांचे व्हिडिओ. ते व्हिडिओ तुम्ही बघितले ना तर तुम्हाला देखील खूप राग येईल, तुमच्या देखील तळपायाची आग मस्तकात जाईल. तर मग खरं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री खूप आदरपूर्वक, खूप चांगले माणूस आहे. खरं तर त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजेत, परंतु ते याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी परत म्हणतात की लोकशाहीत हेच करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व काही करणं चुकीचं आहे की नाही ते कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त हेच आहे की यांच्या कार्यकाळातच हे सर्व करू लागले. नाहीतर काँग्रेसच्या काळातही मला तरी वाटतं असं कधी घडलं नव्हतं.
आता त्या मुलीचे वय जास्तीत जास्त मला ते वाटतं 2.5-3 वर्ष असेल आणि ज्या माणसाचं जो आरोपी आहे जो भीमराव कांबळे नामक त्याचं वय कमीत कमी 50+ आहे, 60च्या आसपास. खरं तर त्याला करून टाकला पाहिजे, कारण की त्याच्या डोक्यात असे विचार फॅक्ट कसे आले असाच नेमकं आपल्या डोक्यात देखील विचार होतो नेमकं हे सर्व काही करण्याचे. तर साहजिकच आहे मित्रांनो, हे सर्व काही ह्या महाराष्ट्रात घडू लागले.